हॅलो नमस्कार मित्रांनो, आपण आज मेक्को कंपनीचं 100 ॲम्पेअर AC क्लॅम्प मीटरचं अनबॉक्सिंग करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला ओव्हरलोडिंग प्रोटेक्शन दिलेलं आहे. आपण किलो ओममध्ये रेजिस्टन्सची रीडिंग घेऊ शकतो. ओल्ट घेऊ शकतो. याच्यामध्ये DC पण आहे आणि ओल्ट AC पण. याची रेंजेस आहेत आपल्याला ओव्हरलोड प्रोटेक्शन इन AC रेंजेस. त्याच्यामुळे हा सर्वसामान्य इलेक्ट्रिशियन म्हणा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल म्हणा, यांना महत्त्वाचं असं इक्विपमेंट आहे. आपण त्याची थोडक्यात अनबॉक्सिंग पाहणार आहोत. सर्वप्रथम मी सील काढून घेते. याच्यामध्ये आपल्याला एक कॅरी बॅग आहे. या कॅरी बॅगमध्ये आतमध्ये चेन खोलल्यानंतर आपल्याला एक मीटर मिळेल. जसं की हे पाहू शकता, सील केलेलं आहे. मी त्याची सील सर्वप्रथम काढून घेतो. असा हा क्लॅम्प मीटर आणि याच्यामध्ये एक होल्डिंग स्विच आहे. ही साईडची स्विच आहे. हे आपल्याला प्रेस केल्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे. हा ऑफ कंडिशनला आहे. आपल्याला एक रेंज आहे. चालू करायसाठी आपल्याला स्विच लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला घुमावे लागेल. मी राईट साईडला केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला मेगा ओममध्ये आणि 2000 मेगा ओममध्ये आणि 20 मेगा ओममध्येची रेंजेस आहे. सेकंड नंबरची. दुसऱ्याला 2 किलो ओम रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर बजरची रेटिंग आहे 20 ओमपर्यंत. त्याच्यानंतर DC व्होल्टेज आहे 100 वोल्टपर्यंत. त्याच्यानंतर अल्टरनेटिंग वोल्ट म्हणजे AC वोल्ट आहे 750. त्याच्यानंतर 200 ॲम्पियर. त्याच्यानंतर 1000 ॲम्पियर. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला जर बघितलं आपण, त्याच प्रकारचे हे सगळे रेटिंग या प्रकारे या साईडला सेम असतात. तुम्हाला ज्या साईडला आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे त्या साईडला आपण ॲडजस्ट करून याची रेटिंग टेस्ट करू शकतो. याच्यामध्ये बॉक्समध्ये एक आपल्याला 2 लीड दिलेले आहेत. त्या की अतिशय उत्तम क्वालिटीच्या आणि फुल इन्सुलेटेड केलेल्या आहेत. आणि या टर्मिनल आहेत, एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. रेड ही पॉझिटिव्ह या ठिकाणी लावावी लागते आणि ब्लॅकवाली निगेटिव्ह. क्वालिटीमध्ये आपल्याला उत्तम असं क्वालिटी भेटेल. फुली इन्सुलेटेड आहे. त्याचप्रकारे या ठिकाणी आपल्याला एक बुकलेट आहे. कशा प्रकारे आपण याचा वापर करू शकतो या संदर्भात संपूर्ण माहिती या बुकलेटमध्ये सांगितलेली आहे. हे कंपनी मॅन्युफॅक्चरिंग बुकलेट आहे. त्याच्यामुळे याच्यात संपूर्ण डिटेल आहे. आणि सर्वांना विनंती आहे, पर्चेस करण्या सिरियल नंबर याच्यावर चेकर बाय ज्यांच्याकडून आपण परचेस करतो त्याचं सगळं ID प्रूफ असते. त्याच्यानंतर घेतलेली डेट म्हणजे याची रेंज आपण साधारण मॉडेल नंबर पण DT7266 म्हणजे मॉडेल नंबर आहे. हा साधारणपणे 1 वर्षाची आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असल्यास वॉरंटी पण आहे. त्याच्यामुळे ह्या प्रकारचे स्टॅम्प वगैरे घेऊन आपल्याला वॉरंटी कार्ड हा आपल्याला सुटेबल होऊ शकतो. धन्यवाद.